हा प्रसंग मोठा हृदयाला त्रास देणारा आहे की 50 वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर अंगावरती कैद्याचे कपडे आले, तो बिल्ला आला, त्याच्यावर सुटकेचा तो दिनांक होता. कपडे बदलत असताना सहज मनामध्ये येत होतं की मी जिवंत असताना हे कपडे माझ्या अंगावरनं उतरतील का. मी म्हटलोय खरं 60 सालापर्यंत टिकणार नाही, पण ती माझी गर्भोक्ती झाली. सत्यतेची आत्ता खात्री नाही ना. बहुतेक हे चितेवरच संपायचे. ठाण्यामध्ये मुंबईतच काही काळ तुरुंगात होते. अजून अंदमानला पाठवायचं होतं तोपर्यंत त्यांच्या कानावर एक वार्ता आली, आपकी मुलाकात आई है. मला भेटायला कोण आलो आणि ब्रह्मांड समोर उभं राहिलं. अरे ह्या सगळ्या गोंधळात माझं घर आहे, मला बायको आहे, विसरलोच. पत्नी भेटायला आली होती. तिचा भाऊ तिच्या बरोबर होता. घरदार हरवलेलं, पोर गेलेलं, आणि आता तिनं एक स्वप्न रंगवलं होतं, बॅरिस्टर होण्यासाठी माझा नवरा गेलाय. नेहमी सगळे बॅरिस्टर जशी येतात ते तिनं पाहिले होते. आपला नवरा असा वैभवामध्ये सुटाबुटामध्ये येईल, घराला वैभवाने न्हावून काढेल. अशा कल्पनेत असलेल्या पत्नी समोर अंगावर जाडे भरडे कैद्याचे कपडे आणि हातापायात बेड्या घातलेला नवरा शिवा दिसला. सहज मुखातनं हुंका बाहेर आला. सावरकरांनी समजूत घातली. ते आपल्या पत्नीला माई म्हणत, जरी तिचं नाव यमुना होतं तरी माई म्हणायच्या. वाक्य ऐका. सावरकरांनी अशी समजूत घातली, माई 4 काटक्या एकत्र करायच्या, घरटं बांधायचं आणि त्यात मुला बाळांची वीण वाढवायची. यालाच संसार म्हणायचा असेल तर असला संसार कावळे चिमण्या सगळे करतात. देवाने ह्याच्यापेक्षा विशाल संसार करायची आपल्याला संधी दिली. त्या चिंतनामागे तत्व काय होतं लक्षात घ्या. काहीतरी पेरल्याशिवाय काही उगवत नाही. कोणीतरी स्वतः जमिनीखाली गाडलं गेलं पाहिजे. या तत्वज्ञानाला अनुसरून तात्या बोलत होते, माई असं समज की आपण आपल्या हाताने आपली चूल ओळखी मोडून टाकली, मातीत घातली, आपल्या हाताने केलं. पण याच्यामुळे उद्या माझ्या स्वतंत्र झालेल्या भारतातल्या प्रत्येक घरावर सोन्याचं कौलार चढलेलं असेल. भारतातल्या सगळ्यांची सोन्याची कौलं असलेली घरं बघण्यासाठी आपल्या घराचा होम नको का करायला. महाराज, आमच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये या कथा आल्याच नाहीत.